नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये नवीन पॉलिपोर बुरशीचा शोध लागलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी या नवीन पॉलिपोर बुरशीचा या ठिकाणी शोध लागलेला आहे. याच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये मायक्रोपोलेरस कोल्हापुरेन्सिस, कोल्हापूरवरून याचं नाव ठेवण्यात आलं आहे, या नवीन पॉलिपोर बुरशीच्या प्रजातीचा शोध लागला आहे. आणि याचे शोधक कोण आहेत तर राजाराम महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर अंजली पाटील आणि संशोधक विद्यार्थी योगेश पाटील यांनी या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरच्या नावाने या बुरशीच्या नव्या प्रजातीचं नामकरण करण्यात आलेलं आहे. नाव काय ठेवण्यात आलं आहे? मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस. बरोबर, पुरा आहे एवढं उत्तर. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? RKVY म्हणजेच काय? राष्ट्रीय कृषी विकास योजना. या योजनेच्या निधीच्या वापरामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे याही ठिकाणी पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फर्स्ट स्टेपमध्ये पहिल्या पायरीमध्ये केंद्र सरकारने पहिल्या हप्त्यापोटी दिलेल्या 335 कोटी रुपयांपैकी सुमारे महाराष्ट्र राज्य सरकारने 260 कोटी रुपये म्हणजे 75% अधिक जो काही निधी आहे तो या ठिकाणी एक्सपेंड केलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी खर्च केलेला आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि या निधीच्या वापरामध्ये राज्य या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. राजधानी मुंबई. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: चांदोली, संजय गांधी, ताडोबा, गुगामल, नवेगाव आणि पेंच. आणि या ठिकाणी 4 महत्त्वाचे धरण: उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. लोकसभा सीट्स आहेत 48, विधानसभा सीट्स आहेत 19, राज्यसभा सीट्स आहेत 288. आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा नृत्य प्रकार आहे ज्याचं नाव आहे लावणी. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताने सर्वाधिक पदके कोणत्या खेळामध्ये जिंकलेली आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स या प्रकारच्या खेळामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. भारताने एकूण पदके किती जिंकली आहेत तर 39 जिंकले, ज्याच्यामध्ये 13 सुवर्ण आहेत, 17 रौप्य आहेत आणि 9 कांस्य आहेत. परंतु प्रश्न काय विचारला आहे? या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणत्या प्रकारच्या खेळामध्ये सर्वाधिक पदके जिंकले आहेत तर या ठिकाणी एकूण 16 पदके जिंकले आहेत ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स या खेळाच्या प्रकारामध्ये. बरोबर, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. मी ऑलरेडी या ठिकाणी हे जे काही कॉमनवेल्थ गेम्स आहेत 2026 याच्यावरती काल रात्री 7:30 वाजता इन डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती. त्याच्या बाहेर एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाणार नाही, वेळ काढून तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. ठीक आहे, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त सुवर्ण पदक कशात जिंकले असं विचारलं तर या ठिकाणी एकूण 7 सुवर्ण पदक जिंकले आहेत बॉक्सिंगमध्ये. त्याच्यामध्ये हे 7 प्लेयर कोणकोणते आहेत? सचिन, अंकुश, साक्षी, प्रीती, जैस्मिन, प्रिया आणि अरुंधती चौधरी. क्लिअर? कन्फ्युजन होईल? बिलकुल नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे 54व्या क्रमांकाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्षा अशोक अगलावे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वर्षा अशोक अगलावे असं त्यांचं नाव आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? 54वे महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे, परंतु वर्षा अशोक अगलावे 176 वर्षानंतर GSI म्हणजेच या ठिकाणी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या. त्याच्यामुळे हा प्रश्न हमखास या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे महानिरीक्षकपदी बनलेले आहेत सुंदरराज पट्टीलिंगम. भारताचे सॉलिसिटर जनरल बनले तुषार मेहता.
यूकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री बनलेत कनिष्क नारायण. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुराग जैन. IRCTCच्या अतिरिक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी राहुल हिमालियन. नवीन शिक्षण मंत्री बनलेत प्रल्हाद जोशी. नवीन उच्च शिक्षण सचिव बनलेत नरेश गंगवार. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव बनले TK अनिल कुमार. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे महासंचालक आणि पहिल्या महिला महासंचालक बनलेले आहेत वर्षा अशोक अगलावे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, 44व्या क्रमांकाचा लोकमान्य टिळक 2026 हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अजित डोवाल असं त्यांचं नाव आहे. यांना या ठिकाणी 44व्या क्रमांकाचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. यांच्या अगोदर 43व्या क्रमांकाचा जो काही लोकमान्य टिळक पुरस्कार आहे तो 2025 मध्ये नितीन गडकरी यांना. त्यांच्या अगोदर 42व्या क्रमांकाचा पुरस्कार 2024 मध्ये सुधा मूर्ती यांना आणि त्यांच्या अगोदर 41व्या क्रमांकाचा लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 मध्ये नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ही सिक्वेन्स तुम्हाला कदाचित जोड्या लावा याच्यामध्ये विचारली जाऊ शकते. तर 44व्या क्रमांकाचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या ठिकाणी 2026 मध्ये अजित डोवालजी यांना. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांच्यावरती एकदा आपण नजर टाकूया. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मेजर अभिलाषा बराक यांना देण्यात आला. व्हिटली अवॉर्ड 2026 देण्यात आला प्रवीण शेख यांना. पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना देण्यात आला. 2026च्या नोबेल शांतता पुरस्काराने अरुणाचलम मुरुगनंथम यांना देण्यात आला. जल चॅम्पियन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं बिसाथी भारत यांना. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून प्रतिष्ठित एग्रिकोला पदकाने सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदीजी यांना. द अर्थ प्राइज 2026 विवान, आर्याना आणि अव्याना या तिघांना देण्यात आला. बार्टन पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं सुभानिश शेख यांना. बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 देण्यात आला के सत्यनारायण राजू आणि लोकमान्य टिळक 2026चा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी देण्यात आला अजित डोवालजी यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. हे जे काही भारतामध्ये दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य ठरलं आहे राजस्थान. याच्या मागचं उद्दिष्ट काय तर लिहून घ्या. देश हा अंतर्गत महत्त्वपूर्ण खनिज उत्खननाला चालना देणे, शास्त्रीय सर्वेक्षणांना प्रोत्साहन देणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भर भारताला पाठिंबा देणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी भारतातील दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी परवाना देणारं पहिलं राज्य ठरलं आहे राजस्थान राज्य. इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे, MPSC कंबाईन ग्रुप C आणि तलाठी भरतीसाठी या ठिकाणी प्रिलिमची बॅच ऑलरेडी लॉन्च केली आहे. इंग्लिश मीडियममध्ये बॅच आहे, मराठी मीडियममध्ये बॅच आहे. इंग्लिश मीडियमची बॅच आहे या ठिकाणी 5,999 रुपयाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल या ठिकाणी विथ पोस्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जी काही तलाठी भरती 2026 मराठी मीडियमची बॅच आहे त्याची किंमत आहे 2,999. हे दोन्ही या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या ठिकाणी बॅचेस असणार आहेत, तुम्हाला भेटणार आहेत ॲप्लिकेशनमध्ये. तसंच या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये MPSC पॅटर्ननुसार सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स ऑलरेडी अपलोड करण्यात आल्या आहेत. या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल, इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, नुकतेच उद्घाटन झालेले अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ ही कोणत्या राज्यातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, पहिलं ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे काय, ऑलरेडी जे विमानतळ आहे त्याला या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन किंवा रिन्युएशन केलं असं नाही. शून्यातून म्हणजे जागा घेण्यापासून या ठिकाणी इनॉग्रेशन पर्यंत सर्व या ठिकाणी नवीन असणारं या ठिकाणी जे काही विमानतळ आहे त्याला म्हटलं जातं ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ. अगदी शून्यापासून शेवटपर्यंत तयार होणारं विमानतळ. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी आहे तर भोगापुरम, विजयनगरम जिल्हा, आंध्र प्रदेश या ठिकाणी. कोणाच्या नावावरून या विमानतळाचं नाव ठेवण्यात आलं? क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या नावावरून ठेवण्यात आलं.
राज्याच्या विभाजनानंतर 2014 सुमारे 12 वर्षांनी आंध्र प्रदेशला मिळालेले हे पहिले जागतिक दर्जाचे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ज्याचं उद्घाटन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं आहे. कदाचित प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. कोठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर. एक पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेशमध्ये येतं. पुढचा प्रश्न क्रमांक 7. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या संघाने पुरुष आणि महिला सांघिक विजेतेपद पटकावलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हे जे काय 22व्या क्रमांकाचं, कितव्या क्रमांकाचं? 22व्या क्रमांकाची कॉमनवेल्थ टेनिस चॅम्पियनशिप झाली होती नवी दिल्ली या ठिकाणी. त्याच्यामध्ये महिलांचा जो काही टीम आहे आणि पुरुषांची जी काही टीम आहे, दोघांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांगलादेश. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच देशाचे जे काही राष्ट्रपती होते, बरोबर की नाही, मोहम्मद शहाबुद्दीन बहुतेक त्यांचं नाव होतं, त्यांनी या ठिकाणी नुकताच या ठिकाणी रेझिग्नेशन राजीनामा दिलेला आहे. तर या बांगलादेशामध्ये दिनेश त्रिवेदी यांना या ठिकाणी भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची. बांगलादेश. वर्तमानमधील पंतप्रधान आहेत तारिक रहमान, राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टका. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारताने अलीकडेच बिहारमधून मूल्यवर्धित सुगंधी मखाण्याची पहिली सागरी केप कोणत्या देशाला निर्यात केली आहे? लक्षात घ्या, निर्यात करणे म्हणजे काय? एक्सपोर्ट करणे. आणि आयात करणे म्हणजे काय? इम्पोर्ट करणे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कॅनडा. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जवळपास 7 मेट्रिक टन म्हणजेच काय 7000 किलो एवढं या ठिकाणी मखाण्याची पहिली सागरी खेप या ठिकाणी या देशाला निर्यात करण्यात आली आहे, कॅनडा देशाला. भारताने अलीकडेच कोणत्या राज्यातून सगळ्यात जास्त मखाना प्रोडक्शन कुठे होतं? तर भारतातील बिहार या ठिकाणी. बिहार. स्थापना 22 मार्च 1912. मुख्यमंत्री सम्राट चौधरी, राज्यपाल सय्यद अता हसनैन, राजधानी पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर, कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या संस्थेने मॅगेलॅनिक ब्रिजमध्ये पहिली ज्ञात एक्स-रे बायनरी प्रणाली शोधलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र जे की पुण्यामध्ये स्थित आहे. या संस्थेने मॅगेलॅनिक ब्रिजमध्ये पहिली ज्ञात एक्स-रे बायनरी प्रणाली ही जी काही सिस्टीम आहे ती या ठिकाणी शोधलेली आहे, रिसर्च करून शोधलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. आयुष क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर तुम्हाला फोटोतून लक्षात आलं असेल, मिनिस्ट्री ऑफ आयुष इंडिया AI साइन MOU टू बूस्ट AI ड्रिव्हन इनोव्हेशन इन ट्रॅडिशनल मेडिसिन. म्हणजेच 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडिया AI मिशन या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. शेवटचा प्रश्न थोडंसं जो प्रोनाऊन्सिएशन अवघड आहे, सेउडोला गुविया खैरी. काय? सेउडोला गुविया खैरी. बरोबर. या गोड्या पाण्यातील कॅटफिशच्या नवीन प्रजातीचा शोध भारतातील कोणत्या राज्यामध्ये लागलेला आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, वंदे मातरमचा अपमान करणारे विधेयक राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये केव्हा मंजूर झालेले आहे? 29 जुलै आणि 30 जुलै, 30 आणि 31 जुलै, 24 आणि 25 जुलै की 31 जुलै आणि 1 ऑगस्ट. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस.
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?